नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसानंतर आपण भेटतोय. मला कल्पना आहे, परंतु मी परत एक गोष्ट सांगू इच्छितो. क्रिकेटपेक्षा थोडंसं काही सामाजिक काम करायच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे तुम्हाला ते पण मी दाखवतोय. अगदी चांदण्यात मी सोलापूरला सुद्धा फिरायला गेलेलो होतो. दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावरती गेलो होतो, तेही तुम्हाला दाखवलं. याच्यामुळे क्रिकेट थोडंसं मागं पडलंय. परंतु क्रिकेटकडे लक्ष नाही असं माझं अजिबात नाही आहे. त्यामुळे IPLच्याच काही महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. जेव्हा IPL 2025ची सुरुवात झाली तेव्हा पोटात गोळा आला, कारण दुसऱ्या मॅचमध्ये हैदराबादच्या संघानं 286 धावा 20 ओव्हरमध्ये करून दाखवल्या आणि समोरच्या टीमनी 245चा टप्पा गाठून दाखवला. मला वाटलं बाप रे बाप, आता बॉलर्सवरती अन्याय होणार, बॉलर्सचा छळ होणार. परंतु नंतरच्या काळामध्ये जरा मला बरं वाटतंय. त्याचं कारण असं आहे की ज्या विकेट या IPLमध्ये आहेत त्या सगळ्याच बॅट्समनचे लाड करत नाही आहेत. जवळजवळ 50 ते 60% खेळपट्ट्या अशा आहेत की जिथं बॉलर्सना सुद्धा संधी मिळते. आणि ह्याच्यात एक गोष्ट दिसून आलेली आहे, बॉलर्स मानसिकदृष्ट्या जरा जास्त कणखर झालेले दिसतात. कारण जेव्हा पाटा विकेट छोट्या बाउंड्रीज असतात तेव्हा बॉलर्स हताश झालेले दिसतात. वेगवेगळ्या क्लुप्त्या ते वापरून बघतात. कधी ते स्लोअर बॉल टाकतात, कधी स्लोअर बाउन्सर टाकतात, कधी स्पिन टाकतात, कधी लेग स्पिनर हा गुगलीचा वापर जास्त करतात. आणि त्यामुळे मानसिकदृष्ट्या बॉलर जरा जास्त कणखर झालेले दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला सांगायला थोडासा खेद वाटतोय, परंतु सांगणं गरजेचं आहे, बॅट्समनचं स्किल थोडंसं कमी झालेलं आहे. हे मी का म्हणतोय लक्षात घ्या. बॉलर्सना थोडीशी मदत होते. मग फास्ट बॉलरचा बॉल स्विंग होणं असू देत, निघणं असू देत, किंवा स्पिनरला थोडीशी ग्रिप मिळून बॉल वळणं असू देत. असं व्हायला लागलं की खास करून T20 प्रकारात दादागिरी करणारे बॅट्समन थोडेसे गडबडलेले दिसतात. सतत बॅट्समन चित्र विचित्र फटके मारताना दिसतात. फार कमी बॅट्समन असे आहेत की जे सरळ बॅटनी सुद्धा इकडं तिकडं न हालताना सुद्धा धावा करू शकतात. शुभमन गिल ज्या वेळेला खेळतो ना तो रिव्हर्स स्वीप जास्त मारताना दिसतो, ना तो विकेटपासून हटून खेळताना दिसतो. शांतपणे एका जागी उभं राहून पुढचा बॉल पुढं, मागचा बॉल मागं, या पद्धतीने बॅटिंग करून सुद्धा छान रन रेट राखत उत्तम धावा करू शकणारा शुभमन गिल दिसतो. आणि त्याच्याबरोबर विंटेज बॅटिंग कोण करत असेल तर तो आहे अजिंक्य रहाणे. अफलातून बॅटिंग तो करतोय, सरळ बॅटनी बॅटिंग करतोय आणि दातोट न खाता सुद्धा बॉल प्रेक्षकात जाऊन पडताना दिसतोय अजिंक्य रहाणेच्या बॅटमधनं. कॅप्टनशिपही चांगली करतोय. एक त्यांना मोठा धक्का लागला की छोटी धावसंख्येचा पाठलाग सुद्धा ते करू शकले नाहीत, पण त्याचा अपवाद जर का वगळला तर मला वाटतं अजिंक्य रहाणेची बॅटिंग चांगली होती. ज्या सामन्यामध्ये पंजाबने त्यांना हरवलं तेव्हा आमचा मित्र हरिश्चंद्र आऊट नसताना LBWचा थर्ड अंपायर निर्णय त्यांनी घेतला नाही आणि स्वतःहून बाहेर पडताना दिसला. या गोष्टी मला बघताना मजा वाटते. आणि त्याचबरोबर बॅट्समनच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर रोहित शर्मा असू देत, रिषभ पंत असू देत, हे नावाजलेले फलंदाज चांगलेच लटकताना दिसलेले आहेत. मोठ्या धावा काही केल्या त्यांच्या बॅटमधनं निघत नाही आहेत आणि त्यांच्या संघ मालकांचं दडपण त्यांच्यावरती वाढत चाललेलं त्यांच्या डोळ्यातनं दिसतंय. चेहऱ्यावरनं ते असे दाखवतील की काही फिकर नाही, आम्ही जे करतोय ते बरोबर आहे, पण डोळ्यामध्ये थोडासा तो भाव दिसतोय की दडपण चारी बाजूने वाढत आहे. परंतु हा जो बॅट बॉलचा खेळ आहे, हे जे बॅट बॉलचं युद्ध आहे ते तेव्हाच बघायला मजा येते जेव्हा बॉलर्सना सुद्धा थोडीशी संधी असते. आणि हे म्हणत असताना जेव्हा मैदानावरचे पंच हे एक वेगळं उपकरण घेऊन बॅटीची लांबी रुंदी बघतायत, हे सुद्धा मला बरोबर वाटतं. कारण एक जुना काळ असा होता, ख्रिस गेलची बॅट बघून मी थक्क झालेलो होतो. म्हणजे मोठ्या माजी खेळाडूंनी एक कॉमेंट केलेली होती की क्लेफ्ट म्हणजे बॅट बनवण्यासाठी जे लाकूड इंग्लंडमधनं येतं तो असा मस्त ओंडका असतो, तो घासून त्याच्यातनं बॅट तयार केली जाते. जेव्हा लांबी रुंदी जाडीचे नियम तेवढे नव्हते त्यावेळेला ख्रिस गेलच्या बॅटीचे एज जी होती ती एवढी मोठी मी पाहिलेली आहे. म्हणजे असं तर खेळणं सोडा,
ख्रिस गेलच्या बॅटने असं खेळता आलं असतं, एवढी ती एज जाड होती. नंतर आता नियम आले जाडी, लांबी, रुंदी याच्या बाबतीत, आणि त्यामुळे ते एक उपकरण घेऊन चक्क पंच हे त्याच्यातनं सरकवून बघतात. कारण काय आहे, बॉलचं सुद्धा 2 रिंग असतात, छोट्या छोट्या रिंग असतात. एकातनं तो बॉल पास व्हायला पाहिजे, दुसऱ्यात तो अटकायला पाहिजे. जर तो अडकला नाही तर तो बॉल छोटा आहे किंवा अनावश्यक मोठा आहे. दोन्हीकडं अडकला मोठा आहे, दोन्हीकडनं पास झाला तर तो छोटा बॉल धरला जातो आणि मग तो नापास केला जातो. बॅटच्या लांबी रुंदी जाडीच्या बाबतीत आता तसंच केलं आहे. ते उपकरण असं ते कागदी प्लास्टिकचं उपकरण आहे, सरकून बघतात, त्याच्यातनं बॅट पास झाली तरच परवानगी देतात, नाही तर बॅट्समनला बॅट बदलायला लागते. हे अत्यंत योग्य आहे, कारण एकीकडे पाटा विकेट, दुसरीकडे छोट्या अशा आत ओढलेल्या बाउंड्री लाईन. अहो दिल्ली वानखेडे या 2 मैदानावरची एक जी सीमारेषा आहे 55 मीटरची आहे. हो, लज्जास्पद आहे, खरोखर लज्जास्पद आहे. कारण एकीकडे टेनिस घ्या, हॉकी घ्या, फुटबॉल घ्या, मैदानाची जी लांबी रुंदी असते ती सुस्पष्ट असते, त्याच्यात बदल होत नाहीत. क्रिकेट हा एकच असा खेळ आहे की ऑस्ट्रेलियातली काही मैदानांची सीमारेषा 70-75 यार्डाची सुद्धा असते. पूर्वीच्या काळामध्ये ती 90 मीटरची सुद्धा सीमारेषा ही मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती बघायला मिळायची. आणि हे त्याच्या उलट हे दिल्ली आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची सीमारेषा 55 मीटरची. बॉलरनी काय करायचं मला सांगा. त्यामुळे या काही गोष्टी माझ्या नजरेत भरलेल्या आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की प्रतितयश संघ जास्त पुढं वाटचाल करताना दिसलेलं नाहीत. एका अर्थाने स्पर्धेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे की दरवेळेला तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही आहे. खास करून दिल्लीचा संघ हा सुरेख कामगिरी करतोय. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली मस्त पद्धतीने ते पुढे चाललेले आहेत आणि मला वाटतं दरवेळेला त्यांच्या टीममध्ये वेगळा हिरो जन्माला येतोय, म्हणून ती टीम पुढे जाताना दिसते. याच्या उलट मुंबईचा संघ थोडासा गेलेला तोल सावरताना दिसतोय. चेन्नईच्या संघाचा अजूनही गेलेला तोल सावरता आलेला नाही आहे. बँगलोरचा संघ कभी ऊपर कभी नीचे या पद्धतीने प्रवास करताना दिसतोय. त्यामुळे जे आता 1/3 सामने संपत आलेले आहेत IPLचे, त्याच्यातनं असं दिसतंय की फार कमी संघांना सातत्य राखता आलेलं आहे. बाकी सगळे संघ थोडंसं ब्लो हॉट ब्लो कोल्ड असा त्यांचा परफॉर्मन्स राहिला आहे. सातत्याचा अभाव दिसलेला आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा एक मुद्दा फक्त मांडतो. गदी माडगुळकरांचं एक गीत आहे, कधी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार. हे का म्हणतोय मी, एकीकडे करुण नायर सारखा खेळाडू आहे ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 300 धावांची खेळी उभारलेली होती, त्याला तेवढी संधी मिळालेली नाही. IPLमध्ये सुद्धा त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. आणि संधी मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई विरुद्ध जी खेळी केली, अफलातून बॅटिंग केली. बुमरासारख्या दादा बॉलरला सुद्धा त्यांनी धारेवरती धरलं. या चालू मोसमामध्ये करुण नायरची कामगिरी फलंदाज म्हणून अफलातून झालेली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. आणि आता इंग्लंडच्या कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड जेव्हा होईल, मला मनापासून अपेक्षा आहे करुण नायरचा समावेश व्हायला पाहिजे. त्यांनी जे ट्विट केलं त्या मुंबईच्या मॅचच्या अप्रतिम खेळीनंतर, क्रिकेट प्लीज गिव्ह मी वन मोर चान्स, काय म्हणायचं याला. आणि त्याच्या उलट ग्लेन मॅक्सवेल सारखा खेळाडू आहे, भारतीय खेळाडू नाही आहे, परंतु गेले कित्येक वर्ष कित्येक संघांकडनं तो खेळलेला आहे. दरवर्षी त्याला बोली लावली जाते मोठ्या रकमेची. दरवर्षी तो गाजर लटकवून असतो की अफलातून ऑलराऊंडर आहे, तोडफोड बॅटिंग करू शकतो, चांगली फिल्डिंग करतो, चांगली बॉलिंग करतो. बॅट्समन म्हणून ग्लेन मॅक्सवेल सबशेल फेल झालेला आहे. गेल्या वर्षीसुद्धा 10 मॅचेसमध्ये त्यांनी 50-55 रन्स केलेल्या होत्या, तरीही संघ मालक त्याला निवडायची परवानगी कोचेसना देतात. कोण कोच? रिकी पॉन्टिंग सारखा कोच. मी ही टीका एवढ्याकरता करतोय की ऑस्ट्रेलियन कोचेस ऑस्ट्रेलियन प्लेयरना प्राधान्य देतात. त्यांची कामगिरी चांगली होत नसली, कामगिरीत सातत्य नसलं तरी त्यांना प्रेफरन्स दिला जातो. आत्ताच्या घडीला पंजाब संघाकडनं ग्लेन मॅक्सवेल पहिल्या 5-7 सामन्यांमध्ये जेव्हा अपयशी ठरला, तेव्हा त्याला संघातनं एक मॅच बाहेर बसवलं गेलं. म्हणून मला प्रश्न विचारावासा वाटतो रिकी पॉन्टिंगला, बाबा रे, ग्लेन मॅक्सवेल हा बॉलर हू कॅन बॅट आहे का बॅट्समन हू कॅन बॉल आहे, का तो तुझ्या गोल्फ खेळण्याचा एक सहकारी खेळाडू आहे? हे मला पडलेलं कोड आहे.
भारतीय संघ कुणी कोचेसने असं केलं असतं, टीकेची राळ उठली असती. परंतु जेव्हा ही चूक रिकी पॉन्टिंग करतो तेव्हा ना संघ मालक काही बोलतात, ना आम्ही पत्रकार जास्त काही बोलतो. या गोष्टी मला खटकतात. म्हणून मी ते गदी माडगुळकरांचं गीत तुम्हाला सांगितलं, कधी कुणाच्या मुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार. हीच गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. कुठल्या खेळाडूंना भरमसाठ संधी दिली जाते, परफॉर्मन्स करेस तोपर्यंत संधी दिली जाते. काही खेळाडूंना मात्र इतकी अत्यल्प संधी दिली जाते आणि नंतर प्रेशर राहतं की संधी मिळाल्यानंतर लगेच त्याचं सोनं करून दाखवा. ही गोष्ट मला थोडी अन्यायकारक वाटते. तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा, कारण मी तुम्हाला 3-4 मुद्दे मांडून दाखवले. त्या मुद्द्यांविषयी तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. क्रिकेटवर जास्त लक्ष नसलं तरी भटकंती चालू आहे, खादाडी चालू आहे. मला वाटतं 3 आठवड्यांचाच काळ आहे. या 3 आठवड्यांच्या काळानंतर क्रिकेट आणि भटकंती याचं वेगळं रूप मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे आत्ता जरा सामाजिक काम पूर्ण करतो, थोडं क्रिकेट बघतो, थोडी खादाडी करतो, थोडं पर्यटन करतो. अर्थातच जे करीन ते तुमच्यासमोर सादर करीनच. बाय बाय.